मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत नवले ब्रिज येथे, ज्या ठिकाणी काल ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत नेमकं सध्या येथे काय वातावरण आहे। हा तो स्पॉट आहे जिथे काल मोठा भीषण असा अपघात झाला आणि या ठिकाणी जवळपास 5 ते 10 लोक जाग्याच ठार झालेले आहेत आणि बरेचसे येथे गंभीर जखमी झालेले आहेत। हा तो स्पॉट आहे नवले ब्रिज, जो सध्या भयावह अशा परिस्थितीला सामोरे जात आहे। या ठिकाणी नेहमीच ॲक्सिडेंट होत आहेत आणि आपण या ठिकाणचं पूर्ण परिस्थिती जाणून घेणार आहोत। तसेच येथे जे स्थानिक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे एक 4 व्हीलरचा ॲक्सिडेंट झालेला आहे, जी पाठीमागून मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेली आहे। इथे अशा बरेचसे वाहनं आहेत, तेथे सुद्धा आपण जाणार आहोत। हे तुम्ही पाहू शकता किती नुकसान झालेलं आहे। त्यासोबत इथे अजून देखील पुढे काही वाहने उभी आहेत, तिकडे देखील आपण जाणार आहोत। हे तुम्ही पुढे पाहू शकता, त्या ठिकाणी देखील वाहनांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। इथे बरेचसे पब्लिक पाहण्यासाठी देखील थांबत आहेत। हे तुम्ही पाहू शकता। ते काल बरीचशी वाहने एकमेकाला धडकलेली होती, खूप मोठा अपघात झाला होता। पुण्याचा हा नवले ब्रिज हा अत्यंत धोकादायक असा झालेला आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहेत। प्रशासनाला येथे काळजी घेणे खूप गरजेचे आहे। हे तुम्ही पाहू शकता, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, गाडी पुढून पूर्णपणे चेपलेली आहे। या ठिकाणी बरेचशा तक्रारी लोकांच्याकडून केल्या जात आहेत। या ठिकाणी रात्रीचे पथदिवे पूर्णपणे बंद आहेत। त्यासोबत येथे बाहेरून जे येणारे वाहने आहेत ते अचानक आत घुसत आहेत आणि या रस्त्याच्या उजव्या बाजूला खूप रात्रीची मोठी वाहनं थांबलेली असतात, त्यामुळे हा जो रोड आहे तो खूप कंजेस्टेड होतो आणि त्याच्यामुळे येथून वाहने ज्यावेळी ओव्हरटेक करत असतात त्यावेळी त्यांचा ताबा इथून सुटतो। ही एक गाडी तुम्ही पाहू शकता, मारुती सुझुकीची डिझायर गाडी आहे, जो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लोकांचं असं म्हणणं आहे हीच ती गाडी आहे ज्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली येथे डेथ झालेली आहे। हे पाहू शकता तुम्ही। गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। या ठिकाणी देखील तुम्ही पुढे पाहू शकता, गाड्यांचं ॲक्सिडेंट मुळे किती नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी साफसफाईचं काम देखील सुरू आहे। सकाळची वेळ आहे। हा नवले ब्रिजचा परिसर आहे। हे पहा तुम्ही, येथे आपण पहिले सर्व गाड्यांचं झालेलं नुकसान पाहून घेऊ आणि शेवटी आपण येथील स्थानिक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। ही वॉक्सवॅगनची गाडी आहे, तिचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हा CNGचा टेम्पो आहे, हे देखील तुम्ही पाहू शकता। खूप भीषण असा अपघात झालेला आहे। इथं सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे पब्लिक येथे गर्दी करत आहे पाहण्यासाठी। तर प्रशासनाला विनंती आहे या गाड्या पंचनामा करून लवकर ताब्यात घ्याव्या, अन्यथा पुन्हा येथे या गर्दीमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे। हे पहा झालेलं गाड्यांचं नुकसान, खूप भीषण असा अपघात झालेला होता। याच्यामध्ये जागीच 8 जण ठार झाल्याची बातमी काल येत होत्या, तसेच 15 ते 20 जण मोठ्या प्रमाणामध्ये येथे अपघातग्रस्त झाले होते। हे पाहू शकता।
येथे लोक गर्दी करत आहे, ज्यामुळे वाहनांना अडथळा होत आहे। त्यामुळे याचा लवकरात लवकर पंचनामा करून या सर्व गाड्या ताब्यात घ्याव्यात, जेणेकरून येथे रहदारीस त्रास होणार नाही। ते तुम्ही पाहू शकता, खूप भयानक असा ॲक्सिडेंट झालेला आहे। तर मित्रांनो, हे येथील स्थानिक आहेत, यांच्याकडून आपण नेमकं इथं रात्री काय झालं त्याची माहिती घेणार आहोत। माझं नाव रमेश शाह, मी एका व्यापारी संघटनेचा अध्यक्ष बीजेपीचा हूँ, पण मी कुठलाही राजकारण करत नाही। मला लोकांचे जग कसे वाचवायची आणि कसे काय करायची ते सगळे राजकारण कोणी लोक करू नको। ताबडतोब रस्त्यावरची आणि ताबडतोब काय असेल एवढी लवकर ते लवकर हे परिस्थिती व्हायला नको पाहिजे। दुसरी बार हे तिसरी बार झालेलं आहे, अजून लोक झोपलेला आहे। रात्रीचा 5-6 माणसं एकाच गाडीमध्ये जळून गेले, ते सगळ्याचा जीव गेले। आणि इकडे लोक सकाळी 5:45 2 बाया चोरी करायला येत होते बॅटरीला, मला बघितले, सकाळी ते लगेच पळून गेले। पोलीस अजून परत कुठे आलेली आहे नाही। पोलीस काय झोपलेली आहे का? पोलीस हप्ता खाती आहे का? पोलीस लॉस खाती आहे का? पोलीस कशाला राजकारण करते? त्याला गव्हर्नमेंट पगार देते ने, मग त्याला सकाळी इकडे यायला पाहिजे ने, का नाही येत पोलीस? सकाळी 5:45 मी इथे थांबलो आहे, सगळ्याची गाड्याचं लेख करतोय। कोणाचा काय असतो, कागदपत्र असतो, पेपर असतो, मोबाईल असतो, पैसे टाका असतो, त्यांना वाचवायसाठी आपण प्रयत्न करतोय। अजून परत कुठली पोलीस आपल्याकडे आली नाही आहे आणि अजून कोणी सांगितले नाही आहे। मला रात्री दादानी म्हणले, आपले नीताताई आनंददादा दांगड पाटील त्यांनी सांगितलं मला की अशा जाऊ ना, आपल्याला रक्षा करायची आहे। मी सगळ्या त्यांच्यासाठी रक्षा करायला आलेलो आहे आणि यांना सगळ्यांना झालेलं आहे, त्यांना मार्गदर्शक पाहावा आणि त्यांना काहीतरी न्याय भेटायला पाहिजे, एवढी माझी अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नेमकं या ठिकाणी जो वारंवार ऍक्सिडेंट होत आहे, तर तो थांबण्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्यासाठी थांबण्यासाठी मधला एक रस्ता बंद करावा, पुढचा एक रस्ता बंद करावा आणि त्याच्यावर मोठा ब्रेकर टाकू नये आणि काहीतरी उपयोग करा। आपण असे बसायला तयार आहे आणि लोकांना व्यवस्थित घालतोय की यांना कोणाला काय व्हायला नको पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे। रात्री एवढा जीव गेला आहे, कोणाचा काय लग्न होता काय होता ते आता कळाले नाही, पण संध्याकाळी पण सगळे रिपोर्ट येईल, आम्ही सगळे सांगू। आणि मी दादाला म्हणले की तुम्ही ताबडतोब रस्त्याचा संपर्क साधा आणि रस्ता बदलून माणसाला चांगला मिळेल, एवढी माझी अपेक्षा। धन्यवाद। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। अत्यंत असं दुर्दैवी परिस्थिती असताना देखील येथील काही बुरटे चोर जे आहेत ते अत्यंत वाईट अशा अवस्थेमध्ये येथे काल ॲक्सिडेंट झालेला आहे। 8 लोक जवळपास ठार झालेले आहेत, 20 पेक्षा जास्त येथे लोक अत्यंत गंभीर असे जखमी आहेत आणि येथे मेलेल्या मड्याच्या टाळूचे लोणी खाणारे सुद्धा येथे लोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे येथे या गाड्यांच्या ज्या बॅटरी आहेत त्या चोरण्यासाठी, या गाड्यांमध्ये जे काही वस्तू आहेत त्या चोरण्यासाठी येथे येत आहेत। आता एक स्थानिक भेटले आपल्याला, त्यांनी सांगितलं की त्यांनी या गोष्टी होऊ नयेत यासाठी स्वतःचा वेळ ते देऊन आपली गाडी लावून येथे थांबलेले आहेत, जेणेकरून या लोकांना ज्यांच्यावरती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आलेली आहे त्यांच्यावरती पुन्हा आणि कशा काही वाईट होऊ नये। तर मित्रांनो, अशाच गोष्टींपासून आपण शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। गाड्या व्यवस्थित चालवा, वेळ कोणावर सांगून येत नाही आणि प्रशासनाने देखील गंभीर दखल घेऊन या ठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।